नमस्कार, आपल्या घाटमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण विकास सायकल 64 रोड आलेलो। आपल्याकडे जी इमारत पाहतोय की दीपक बिल्डिंग जी आहे त्या बिल्डिंग मध्ये एका मराठी तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे। तर जाऊया आपण त्याच्याकडे, का मारहाण केली? सर मी आलेलो एक माझ्या कामासाठी आलेलो बँकेच्या व्हिजिटसाठी व्हॅल्युएशनसाठी। तर ते फ्लॅटचा नंबर होता 101 म्हणून आमच्याकडे जो अग्रीमेंट वरती आलेला तो, पण तो फ्लॅट नंबर तो तिथं नव्हता, कारण तो थर्ड फ्लोअर पासून त्यांचे फ्लॅट चालू जातात। फर्स्ट आणि सेकंडला पार्किंग होते आणि 101 होता म्हणून मी पुढे गेलो, तिथं सिक्युरिटीशी बोलणं झालं माझं की फ्लॅट नंबर 101 साठी मी आलो, व्हॅल्युएशन साठी आलो म्हणून सांगितलं। तर सिक्युरिटी मला बोलला की 101 असा फ्लॅट कुठला नाहीये, 301 आहे, ती थर्ड फ्लोअर पासून। मग त्याला बोलले की मला त्याच्या व्हॅल्युएशन साठी आलं, तो सिक्युरिटी मला बोलले की त्याचाच ओनर वरती राहतो आणि त्या फ्लॅट मध्ये आता 301 मध्ये एक रेंट वरती राहतात, तर त्याची तुला इन्फॉर्मेशन देतो, मी कॉल करतो आणि वरती ओनरशी बोलतो असं मला बोलला। आणि ओनरशी त्याचं बोलणं झालं आणि माझ्याजवळ कॉल, नाव काय त्याचं? कोणी मारलेलं त्याचं? धवल शहा म्हणून आहे। धवल शाह। आपण पाहतो धवल शाह जो आहे तो याच बिल्डिंग मध्ये आपल्या पाठीमागे दिसते की गावडा नगर मध्ये 132 वॉर्ड जो महापौर वॉर्ड आहे त्या वॉर्ड मध्येच आपण पाहतो की या बिल्डिंग मध्ये तुला मारहाण याच बिल्डिंग मध्ये झाली नक्की? हो, याच बिल्डिंग मध्ये झाली। याच बिल्डिंग मध्ये आपण पाहतो की याच बिल्डिंग मध्ये मारहाण जी आहे ती करण्यात आलेली आहे। नक्की त्या पुढे नंतर पोलिसांनी काय बोलले त्याला? त्यानंतर मी वरती गेलो होतो, वरती गेल्याच्या नंतर मला लिफ्ट मधून बाहेर येताच त्याने मारायला चालू केलं, आतमध्ये घेतलं फ्लॅट मध्ये, आणि फ्लॅट मध्ये पण त्यांनी खूप मारलं। म्हणजे असं मला मी कशासाठी आलो, काय करायसाठी आलो हे मला त्याने बोलायला चान्स दिला नाही, सारखा मारतच होता तो। त्यानंतर त्याने मोबाईल पण फेकला, माझा कपडे वगैरे काढले। मी त्यामध्येच पोलिसांना कॉल केला, जेव्हा माझ्याजवळ मोबाईल होता तेव्हा पोलिसांना 100 नंबरवरती कॉल केला आणि एक अर्ध्या तासाने पोलीस आले आणि मग मला सोडलं होतं। पण त्याच्यामध्ये त्याने खूप सारं हे केलं की मला मारलं, माझे कपडे वगैरे केले, फाडले आणि माझा मोबाईल पण 13व्या फ्लोअर वरून खाली फेकला। आपण पाहिलं की एका मराठी तरुणाला अशा प्रकारे मारहाण ही मुंबईमध्ये होते, ही खूप शोकांतिका आहे। आपल्या घाटकोमध्ये इतकंच।